4 वर्षांपासून रखडलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींना मुहूर्त लागलाय। नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्यात। कोण कुठे कसं लढणार हे मात्र अजूनही स्पष्ट नाहीये आणि अशातच प्रत्येक पक्षाकडून स्वबळाची चाचपणी सुरू आहे। अनेक ठिकाणी महायुतीसह महाविकास आघाडीच्या काही पक्षांकडूनही स्वबळाची चाचपणी करण्यात येते। दरम्यान राजकीय पक्ष कुठे कुठे स्वबळाची निवडणूक लढतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। राज्यातल्या सर्वच राजकीय पक्षाच्या बड्या नेत्यांनी स्वबळासंदर्भात नेमकं काय भाष्य केले आपण पाहूयात। पक्ष जिथं त्याची ताकद असेल तिथं स्वतंत्र लढण्याचा प्रयत्न करत असतो। एकनाथ शिंदे शिवसेनेची या 2 जिल्ह्यात तरी संबंध आघाडी आणि युतीच्या संदर्भामध्ये जे प्रस्ताव येतील त्याची गुणवत्तेच्या आधारावर किंवा स्थानिकांच्या संमतीच्या आधारावर या संदर्भामध्ये निर्णय होतील। बहुतांश जागेवरती स्वबळावरती कुठे जिकडे लढायची ताकद आहे तिकडे लढू। भाजप रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, भंडारा, अकोला तर ठाकरेंची शिवसेना, पुण्यामध्ये काही जागांवर, याशिवाय नंदुरबार तर शिंदेंची शिवसेना, जळगाव आणि काँग्रेस गोंदिया। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस एकला चलो रेचा नारा देणार का असा सवाल आता उपस्थित होत आहे। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी तसे संकेत दिलेत। इंडिया आघाडी एकट्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर अवलंबून नाही असं सपकाळ म्हणाले। तर मनसेचा प्रस्ताव आला तर राष्ट्रीय पातळीवर चर्चा होईल असंही सपकाळांनी सांगितलंय। 12 नोव्हेंबरला आघाडीबाबत सर्व निर्णय स्पष्ट होतील असं स्पष्ट करणाऱ्या सपकाळांच्या या वक्तव्यामुळे निवडणुकीच्या धामधुमीत महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे। इंडिया अलायन्स काही एकट्या काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी पुरता हा विषय मर्यादित नाही, तर इंडिया अलायन्स हा कन्याकुमारीपासून तर काश्मीरपर्यंत आणि गुजरातपासून तर आसाम, मिझोराम, मेघालयापर्यंत विविध पक्ष त्यामध्ये सहभागी आहे। अशा प्रकारे अजून कोणत्याही जिल्ह्यातून तशा पद्धतीची विचारणा किंवा प्रस्ताव हा आलेला नाही आणि 12 तारखेलाही अशा प्रकारचा प्रस्ताव येण्याची शक्यता धुसर आहे। या संदर्भात 12 तारखेला महाराष्ट्र पातळीवर हे सर्व निर्णय होणार आहेत। त्यामुळे आघाडी आणि युतीच्या संदर्भामध्ये जे प्रस्ताव येतील त्याची गुणवत्तेच्या आधारावर किंवा स्थानिकांच्या संमतीच्या आधारावर या संदर्भामध्ये निर्णय होतील। रायगड जिल्ह्यामधल्या श्रीवर्धन नगरपालिकेमध्ये यंदाही अजित पवारांचे राष्ट्रवादी सर्व पक्षांपेक्षा वरचढ ठरण्याची शक्यता आहे। कारण सुनील तटकरेंनी मागील सलग 3 टर्म जिंकत या पालिकेवर आपली पकड मजबूत असल्याचं दाखवून दिलंय। यंदाच्या निवडणुकीत 10 प्रभागातून एकूण 20 उमेदवार नशीब आजमावत आहेत आणि विशेष म्हणजे मुख्य लढत ही अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना या दोघांमध्ये होतीये। दरम्यान शेकाप, भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेचं या विभागामध्ये वर्चस्व कमी असल्यानं आता हे तीनही पक्ष कुणाच्या बरोबरीनं हातमिळवणी करतील हे पाहणं महत्त्वाचं असेल। तिकडे नाशिकमध्ये महाविकास आघाडी आणि मनसेची आज एकत्रित पत्रकार परिषद होणार आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद होतीये। या पत्रकार परिषदेमध्ये महाविकास आघाडीतील 3ही पक्ष, मनसे आणि इतर समविचारी पक्ष एकत्रित असतील। एकीकडे अनेक जिल्ह्यांमध्ये सर्वच राजकीय पक्ष स्वबळाचा नारा देत असतानाच नाशिकमधल्या संयुक्त पत्रकार परिषद अनेक अर्थांनी महत्त्वाची असेल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आता ॲक्शन मोडवर आली आहे। राज ठाकरेंच्या उपस्थितीत आज शिवतीर्थावर मनसेची बैठक पार पडतेय। मनसे नेते, मुंबई अध्यक्ष, उपाध्यक्ष, विभाग अध्यक्ष या बैठकीला उपस्थित असतील। संध्याकाळी 6 वाजता शिवतीर्थावर या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। यावेळी राज ठाकरे मनसे नेत्यांना काय कानमंत्र देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपनं मोर्चे बांधणी सुरू केली आहे। उद्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत ही बैठक होतीये। या बैठकीला केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांसह महत्त्वाचे नेते उपस्थित असतील। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची रणनीती या बैठकीमध्ये ठरवली जाईल। संघटन आणि सरकारमधील महत्त्वाच्या नेत्यांना निवडणुकीची जबाबदारी दिली जाईल। निवडणुकीचे नियोजन, जबाबदाऱ्यांचं वाटप यासोबतच निवडणूक प्रक्रियेबाबतही या बैठकीमध्ये निश्चिती होतीये। आमदार गणेश नाईकांच्या आमदारकी विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या निवडणूक याचिकेवर आज सुनावणी पार पडणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या मनोहर मडवी यांनी याचिका दाखल केली असून मतदारांना पैशांचं वाटप, मतदार यादीमधले घोळ आणि ईव्हीएम मधील घोटाळा करून नाईकांनी निवडणूक जिंकल्याचा आरोप या याचिकेद्वारे करण्यात आलाय।
पुण्यातील बोपोडी येथे बनावट कागदपत्रांच्या आधारे सरकारी जमीन बळकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय। या प्रकरणी हेमंत गावंडे आज सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत। 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यामध्ये तहसीलदार सूर्यकांत येवले, दिग्विजय पाटील, जमीन विक्रेती शीतल तेजवानी तसेच बांधकाम व्यावसायिक हेमंत गावंडेंचा समावेश आहे। याच हेमंत गावंडे यांनी यापूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या भोसरी जमीन प्रकरणामध्ये व्हिसल बोर्डची भूमिका बजावली होती। बातमी आहे ठाकरेंच्या मातोश्रीजवळ फिरणाऱ्या ड्रोनच्या संदर्भातली। हल्ली पतंग कमी आणि ड्रोन जास्त अशी स्थिती आपल्याला सगळ्या सोहळ्यांमध्ये पाहायला मिळते। पण काल मातोश्रीजवळ ड्रोन घिरट्या घालत असताना दिसले आणि संशयाचं धुकं निर्माण झालं। मातोश्री बाहेर ड्रोन दिसल्यानं ठाकरेंवर ड्रोनद्वारे कुणी नजर ठेवत नाही ना अशी शंकाही निर्माण झाली। एबीपी माझाच्या बातमीनंतर अखेर प्रशासनाला जाग आली आणि या संदर्भात मुंबई पोलिसांनी खुलासा केलाय। पॉड टॅक्सीसाठी MMRDA कडून सर्वेक्षणासाठी ड्रोनचा वापर करण्यात आलेला होता, तर पोलिसांची परवानगी घेऊनच ड्रोनद्वारे सर्वेक्षण केल्याचं MMRDA कडून स्पष्ट करण्यात आलंय। मातोश्री आणि त्याच्या आतल्यासला परिसर हा हाय सिक्युरिटी झोन आहे। मग हाय सिक्युरिटी झोन कोणासाठी केलेलं आहे? जे तिकडे राहत आहेत त्यांच्यासाठी। म्हणजे कोण राहतात? म्हणजे मातोश्रीमध्ये आदरणीय उद्धवजी असतील किंवा त्यांचं कुटुंब राहतो। मग त्यांना माहिती नाही देणं गरजेचं आहे की बाबा असं ड्रोन आम्ही या वेळेमध्ये या कामासाठी आम्ही करणार आहोत। मग याचा हेतू काय होता? MMRDAला पूर्ण आत्ताच ही गोष्ट करायची गरज का लागली? मग MMRDAचा कुठच्या स्कोपमधून हा ड्रोन करतायत? त्यांना आता कुठचा आता पुनर्बांधणी करायची आहे? दरम्यान या ड्रोनच्या घिरट्यांवरून कसे आरोप प्रत्यारोप सुरू झाले ते देखील पाहूया। कुठलीही माहिती शहानिशा न करता आपल्याला कशी सहानुभूती मिळेल याचा प्रयत्न करणारे हे उभाटाचे अर्ध्या हळकुंडात पिवळे होणारे नेते। त्यांना मी एवढंच सांगू इच्छिते की उद्योगपतीच्या घराखाली जिलेटिनच्या कांड्या ठेवणारं हे सरकार नाहीये, तर सर्वसामान्यांना सुरक्षा पुरवणारं हे सरकार आहे। त्याच्यामुळे मला वाटतं यांना उत्तरच नको प्रश्नाचं, त्यांना सहानुभूती संशय बघा आम्हाला कसे दबाव वाटताय, आमच्यावर पाळत ठेवताय। उलट रणीचा डाव नका खेळू ना, मैदानात या लढा प्रसिद्ध होत असते, परंतु यांचा विश्वास त्या ठिकाणी सहानुभूती नॅरेटिव्ह आणि त्या ठिकाणी भावनिक वातावरण करून आता आम्हाला काय हातात लागेल असा भ्रम आहे। मातोश्रीवरील ड्रोन उडवण्यावरून आता ट्विटर वॉर रंगल्याचं पाहायला मिळालंय। मातोश्री परिसरात कुणाच्या परवानगीनं ड्रोन उडवण्यात आले असा सवाल करत आदित्य ठाकरेंनी सरकारवर टीका केली आहे। तर आदित्य ठाकरेंच्या टीकेला एक्स माध्यमातूनच MMRDAनं उत्तर दिलंय। नेमकं आदित्य ठाकरे काय म्हणाले होते आपण पाहूयात। कोणत्या सर्वेक्षणामुळे तुम्हाला घरांमध्ये डोकावण्याची परवानगी मिळते? रहिवाशांना का कळवण्यात आलं नाही? MMRDA फक्त संपूर्ण BKC साठी आमच्या घराची देखरेख करत आहे का? जर पोलिसांनी परवानगी दिली असेल तर रहिवाशांना का कळवलं गेलं नाही असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केलाय। तर ठाकरेंनी केलेल्या आरोपांनंतर MMRDAनं कसा खुलासा केलाय ते देखील आपण पाहूयात। पॉड टॅक्सी प्रकल्पासाठी 8 आणि 9 नोव्हेंबरला BKC परिसरामध्ये ड्रोनद्वारे सर्वेक्षण केलं। मुंबई पोलिसांकडून आवश्यक ती परवानगी घेऊन सूचनांचं पालन करूनच ड्रोन सर्वेक्षण केलं। पोलीस आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे ड्रोन सर्वेक्षण करण्यात आलं। ड्रोन सर्वेक्षण करताना कुठेही नियमांचं आणि सूचनांचं उल्लंघन झालेलं नाही असा खुलासा MMRDAनं केलाय। पुणे सध्या बिबट्यांचा हॉटस्पॉट बनलाय। बिबट्यामुळे इथले ग्रामस्थ भयभीत झालेत। या बिबट्यांपासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी ग्रामस्थ विविध उपाययोजना करतात। शिरूर मधल्या पिंपरखेड गावच्या महिलांनी तर थेट गळ्यामध्ये टोकदार खिळे असलेले पट्टेच घातलेत। बिबट्या प्रामुख्याने मानेवर हल्ला करतो। अशा वेळी शेतात राबताना या बिबट्यानं शिकार करू नये म्हणून इथल्या ग्रामस्थांनी टोकदार खिळ्यांचे पट्टे बांधलेत। यामुळे इजा होण्याची भीती असतानाही बिबट्यापासून वाचण्यासाठी हा धोकादायक मार्ग ते पत्करतायत आणि त्यामुळे वनविभाग नेमकं काय करतंय असा सवाल उपस्थित होतोय। जळगावच्या शनीपेठ परिसरामधल्या कांचननगर भागात 2 युवकांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला। वाद चिघळल्यानं त्याचं रूपांतर गोळीबारात झालं। या गोळीबारात आकाश टपरिया,
गणेश सोनवणे आणि तुषार उर्फ साबू हे तिघे जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. जळगाव शहरामधल्या तांबापुरा परिसरामध्ये क्रिकेट खेळण्याच्या वादातून 2 गटात तुफान दगडफेक झाली आहे. टिपू सुलतान चौक आणि गवळीपाडा चौक इथे 2 गटात ही दगडफेक झाली आहे. या प्रकरणी या परिसरात पोलिसांचा कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात झालाय. ठाण्यातील पालाई देवी मंदिराजवळ एका अज्ञात व्यक्ती उपवन तलावात बुडाली होती. बुडालेल्या व्यक्तीला अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले, मात्र या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये मृत व्यक्तीचं शवविच्छेदन करण्यात आलंय. पालघर शहरात मुख्य बाजारपेठेत असलेल्या नाकोडा ज्वेलर्सवर दरोडा पडला असून यामध्ये चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज चोरलाय. नाकोडा ज्वेलर्सच्या बाजूला दुकानातील शटर तोडून या चोरट्यांनी भिंतीला भोग करत नाकोडा ज्वेलर्समध्ये प्रवेश केला आणि चोरी केली आहे. गेल्या काही दिवसांमधील ही दुसरी चोरीची घटना असल्यानं व्यापाऱ्यांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. 1 नोव्हेंबरला अभिनेत्री अमृता सिंगच्या मालाड पूर्वेकडच्या आर्मी कॅम्प परिसरातील घरात चोरी झाली होती. अमृता सिंग यांचे पती लष्करात कर्नल आहेत. त्यांची बंदूक, 9 जिवंत काडतुसं तसंच चांदीचे दागिने आणि 6 लाखांची रोकड घेऊन चोरटे पसार झाले होते. चोरी केल्यानंतर आरोपींनी थेट गोवा गाठलं. तिथे सगळे पैसे त्यांनी उडवल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. या प्रकरणी 2 आरोपींना आता अटक झाली आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये निवडणुकीपूर्वी पोलिसांनी मोठा छापासत्र सुरू केलंय. सांगोला तालुक्यातल्या कोळे गावाजवळील डोंगराळ परिसरात अवैधरित्या सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळेंच्या नेतृत्वाखाली झालेल्या कारवाईत तब्बल 1 कोटी रुपयांहून अधिक रकमेचा मुद्देमाल जप्त झालाय. जुगार खेळताना 33 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून 11 महागड्या 4 चाकी आणि 14 दुचाकी गाड्याही जप्त करण्यात आल्या. या जुगार अड्ड्यामागे काही मोठ्या राजकीय व्यक्तींचा वरदहस्त असल्याची चर्चा आहे. संबंधितांवर संघटित गुन्ह्यांअंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांनी दिली आहे. ठाण्यामधल्या घोडबंदर रोडवरील वाहतुकीचा प्रश्न हा दिवसेंदिवस गंभीर बनतोय. महामार्ग थेट शहरातून जात असल्यानं घोडबंदर ते ठाणे या मार्गावर प्रवास करणाऱ्या सर्वांनाच दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. या समस्येकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी जस्टिस फॉर घोडबंदर रोड या बॅनरखाली कासार वडवली येथे बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. या बैठकीला घोडबंदर परिसरामधल्या 80हून अधिक हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत अवजड वाहनांची वाहतूक, अनधिकृत फेरीवाले आणि पार्किंगच्या समस्यांवर नागरिकांनी आवाज उठवलाय. दरम्यान खासदार नरेश म्हस्केंनी येत्या बुधवारी संबंधित विभागांसोबत बैठक घेण्याचं आश्वासन दिल्याची माहिती जस्टिस फॉर घोडबंदर रोडच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. भारीनमधल्या आशियाई युवा कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या सनी फुलमाळेच्या आयुष्यात आता नवा अध्याय सुरू झालाय. घरची परिस्थिती बिकट असताना जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर सुवर्णपदक पटकावणाऱ्या सनीचं पालकत्व हे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्वीकारलंय. लोहगावमधल्या पालावर राहून ही कामगिरी करणाऱ्या सनीसाठी चंद्रकांतदादांनी लोकसहभागातून घर, सरावासाठी तालीम आणि शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी उचलल्याची घोषणा केली आहे. तसंच स्वतःच्या पगारातून दरमहा 50,000 रुपये देण्याचं आश्वासनही दिलंय आणि त्यामुळे चंद्रकांत पाटलांच्या या निर्णयाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. राज्यभरात मागील काही दिवसांपासून हवामानात बदल झाल्यानं गारवा जाणवायला लागलाय. विदर्भातील गोंदिया जिल्ह्यातही थंडीचा जोर वाढला असून 11.5 इतकी तापमानाची नोंद झाली आहे. तरी विदर्भातली सर्वात कमी तापमानाची नोंद असल्याचं सांगण्यात येत आहे आणि त्यामुळे अनेक भागातील नागरिकांनी उबदार कपडे तसेच शेकोटीचा आधार घेतलाय. पुढील काही दिवस अशीच थंडी जाणवणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे. उत्तर प्रदेश सरकारकडून अयोध्येत रामायण पार्कचं बांधकाम सुरू करण्यात आलंय. धार्मिक पर्यटनाला चालना मिळावी आणि रामायणाचा सांस्कृतिक वारसा जिवंत स्वरूपात सादर व्हावा यासाठी रामायण पार्कचं बांधकाम सुरू झालंय. उद्यानात 25 फूट उंच रावणाचा पुतळा बसवण्यात आलाय. याशिवाय प्रभू राम, हनुमानजी, सुग्रीव, विभीषण आणि अंगद यांच्या मूर्ती स्थापित करण्यात आल्या आहेत. राजस्थानमधल्या अलवर येथे महामार्गावर दुधाचा कंटेनर उलटल्यानं अपघात झालाय. रस्त्यावरून दुधाच्या नद्या वाहू लागल्याचं चित्र होतं. अलवर भिवाडी महामार्गावर 55 ड्रम दुधाचे सांडले होते. काही काळ मार्गावरून जाणारी वाहतूकही विस्कळीत झाली होती. राजस्थानमधल्या जैसलमेरमध्ये चोरांनी एटीएमच उचलून नेल्याची घटना घडली आहे. एटीएम मध्ये 11 लाख रुपये होते. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. चोर एटीएम मधून पैसे सोडण्यासाठी आले होते. चोरांना पैसे काढता आले नाहीत तेव्हा त्यांनी मशीनच उचलून नेली आहे.
बिहार विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्यात आणि त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील 122 जागांवरील मतदान 11 नोव्हेंबरला पार पडणार आहे. नितीश कुमार की तेजस्वी यादव, बिहारची सूत्र कुणाच्या हाती जाणार हे 14 नोव्हेंबरला स्पष्ट होईल. यंदाची बिहार विधानसभा निवडणूक प्रचंड रंगतदार झाली आहे. महागठबंधन विरुद्ध एनडीए असा थेट सामना निवडणुकीच्या प्रचारात पाहायला मिळतोय. महागठबंधन आणि एनडीए आघाडीकडून बिहारमधील जनतेसाठी घोषणांचा पाऊस पडलाय. तेजस्वी यादव यांनी तर बिहारमधील प्रत्येक कुटुंबियांना सरकारी नोकरी देण्याचं आश्वासन दिलंय. महागठबंधनकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून तेजस्वी यादव यांना समोर केलंय, तर एनडीए आघाडीकडून मात्र अद्यापही मुख्यमंत्री कोण हे स्पष्ट करण्यात आलेलं नाहीये आणि त्यामुळे बिहारची जनता कुणाला कौल देणार हे आता 14 नोव्हेंबरला स्पष्ट होईल. सिंधुदुर्गात महायुतीत सर्व अलबेल वाटत असलं तरी नितेश राणेंच्या स्वबळावर लढण्याच्या घोषणेमुळे महायुतीतही मिठाचा खडा पडल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रवींद्र चव्हाण आणि नारायण राणेंची युती व्हावी अशीच भूमिका आहे. मुंबईत याबाबत बैठक होईल आणि अंतिम निर्णय होईल असं खासदार नारायण राणेंनी म्हटलंय. तर निवडणुकीत एकटं लढण्याची ताकद नाही म्हणून एकत्र येत असल्याचा टोला ठाकरेंच्या शिवसेनेच्या वैभव नाईक यांनी लगावलाय. सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये आम्ही युती करायचं जवळपास ठरलेलं आहे, पण मला वाटतं ही युती व्हावी. 80% जास्त जागा या युतीने घ्याव्यात आणि घेतील युती झाली तर, असं माझा विश्वास वाटतो. येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांची ताकद ही एकटे लढण्याची नाही आहे, त्यामुळे ते एकत्र येण्यासाठी प्रयत्न करत असतील. तर जर तुम्ही आज या विभागाचे खासदार आहात, तुम्हाला न विचारता जर विशाल परब, राजेश तेली यांना वेगळ्या पक्षात घेतलं तर तुम्ही तुमच्या म्हणण्याला किंवा तुमच्या शब्दाला आता राज्याच्या राजकारणामध्ये किंमत राहिली नाही. भाजपची ताकद 2019 ते 2024 या काळात वाढली आहे. गावागावांमध्ये कार्यकर्त्यांचं जाळं निर्माण झालंय आणि त्यामुळे रत्नागिरीत भाजपच्या कार्यकर्त्यांना कमी न लेखता सन्मानपूर्वक युती झाली तर सगळे समाधानी असतील. युती नाही झाली तर भाजपचा कार्यकर्ता सक्षम आहे असं मंत्री नितेश राणे यांनी म्हटलंय. लोकसभा निवडणुकीमध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी भरपूर काम केलंय आणि त्यामुळे कार्यकर्त्याला आता अपेक्षा आहेत, कुणी आम्हाला कमी लेखू नये, कुणी आम्हाला हलक्यात घेऊ नये, कुणी आम्हाला पोकळ धमक्याही देऊ नयेत असं नितेश राणे म्हणाले. कुठलीही पद्धतीची युती करत असताना रत्नागिरीमध्ये अगर सन्मानपूर्वक झाली, जिथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला कमी न लेखता तुला 1 देतो, 2 देतो, 3 देतो असं काही न करता सन्मानपूर्वक झाली तर सगळेच समाधानी आहेत. अगर नाही झाली तर मग रत्नागिरीचा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता तसा सक्षम आहे. मनसेकडून मतदार यादीतील घोळावर करण्यात आलेल्या आरोपांवर मंत्री नितेश राणेंनी उत्तर दिलंय. तुम्ही हिंदूंच्या घरामध्ये यादी घेऊन घुसू नका, हिंमत असेल तर मोहल्ल्यामध्ये जा असं थेट आव्हानच नितेश राणेंनी मनसेला दिलंय. तसंच मोहम्मद अली रोड, बहरामपाडा किंवा आमच्या इकडच्या काही किनारपट्टी भागांमध्ये दुबार चौबार मतदार आहेत हे मी दाखवतो असे राणे म्हणाले. हिंदू राष्ट्रामध्ये आमच्या हिंदूंच्या घरात जाण्याची हिंमत कोणी करू नये. हिंमत असेल तो मोहल्ल्यांमध्ये घुसा, की कोण किती असतं, कसे असतं. सगळेच बुरखा घालून मतदान करणाऱ्या महिलाच असतात का हे थोडं तपासणी करा. तिथे बडवण्याची भाषा करा ना जरा मोहल्ल्यामध्ये जाऊन. पुण्यामधल्या मुंढवा जमीन प्रकरणावरून उठलेलं वादळ अजूनही शांत झालेलं नाहीये. चौकशी समिती स्थापन झाली, व्यवहार रद्द झाला, गुन्हाही दाखल झालाय, तरी विरोधकांची पार्थ पवारांवर टीका सुरूच आहे. अशातच गेले काही दिवस बॅकफूटवर असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार आज आपल्या मुलाची हिरिरीनं बाजू मांडताना पाहायला मिळाले. त्यांनी पार्थ पवारांची बाजू सावरून धरली आहे. 1 रुपयाचा व्यवहार न करता नुसते आकडे देऊन, कागद देऊन कसा व्यवहार होऊ शकतो असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. निवडणुका जवळ आल्या की आमच्यावर आरोप सुरू होतात अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे. माझ्या नावाचा वापर करून माझ्या जवळचे नातेवाईक असतील, लांबचे नातेवाईक असतील, माझे जवळचे कार्यकर्ते असतील, माझे जवळचे सहकारी असतील, माझ्या जवळचे अधिकारी असतील, त्यांनी जरी कोणी काही सांगितलं, त्यांनी तर सांगूच नाही, पण यदा कदाचित काही सांगितलं तर ते नियमात नसेल तर अजिबात संबंधित अधिकाऱ्यांनी त्या कामात करता कामा नये. अजिबात कुठलाही दबाव ला ते बळी पडता कामा नये. निवडणुका जवळ झालं की आमच्यावर आरोप सुरू होतात, कुठनं तरी काहीतरी. मागेही तुम्हाला आठवत असेल की असाच
2009ला का 8ला 70,000 कोटीचा आरोप झाला. त्याला 15-16 वर्ष झाली, परंतु त्याच्यातलं काही कुणी पुरावे देऊ शकले नाही, काही होऊ शकले नाही. पण बदनामी तर आमची होती. साताऱ्यात झालेल्या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. मला अनेक ठिकाणी टार्गेट केलं जात असून जनतेचे सेवक असल्यानं आरोप होतच असतात असं अजित पवार म्हणाले. मित्रांनो, मला वेगवेगळ्या ठिकाणी टार्गेट केलं जातं. आता ही जी घटना घडायला नको होती ती घडली. मला काही त्याच्याबद्दल माहिती नव्हतं. मी म्हणलं माहिती घेऊन सांगतो. आता काही जण म्हणले एवढी मोठी माहिती दादाला नाही, काही माहिती कशी नाही. अरे बाबा, दादा ही सकाळी 6ला कामाला लागतोय, ते रात्री 10-11ला घरी जातो. त्याच्यामुळे मला नाही माहिती. नंतर मी माहिती घेतली, त्याच्यात काहीच व्यवहार झाला नाही. 1 रुपया कुणाला दिलाही नाही, 1 रुपया घेतलाही नाही. मी जे बोलतो ते करतो. लोक माझ्यावर टीका करतात, आरोप करतात. माझा आवाज थोडासा मोठा आहे. लोकांना वाटतं येणं सारखं दमातच बोलतो तो, मला बोलता येत नाही, त्याला मी काय करू. आता मी असं म्हणालो, ऐका, अरे पण ते त्यांना समजणार नाही, त्याचं काय. नव्या कामाच्या कार्यकर्त्यांना ताकद द्यायचं आम्ही ठरवलेलं आहे. कारण मी देखील इथं ज्यावेळेस पालकमंत्री झालो त्यावेळेस मी अतिशय तरुण होतो. 25 वर्षापूर्वीची गोष्ट. 25 वर्ष झाली मला राजकारणातून, 35 वर्ष झाली. आज 8-8 वेळेला लाखाच्या मतांनी बारामतीकर निवडून देतात. काहीतरी मला काम करत असेल म्हणूनच देतील ना. त्या कुणी 8-8 वेळा निवडून देतील. अरे एकदा निवडून आल्यावर दुसऱ्यांदा निवड त्याला फाट फाटती. मी इथं बसणाऱ्या कुणाच्याही 5 पैशाचा मिळता नाही. एवढं माझं काम चोख असतो. मी बोलायला कडक आहे, मी शब्दाचा पक्का आहे. माझ्यावर आरोप झाले, 70,000 कोटीचा आरोप झाला. अरे म्हणलं ते 70,000 कोटीतले 100च कोटी मला दे, बाकी सगळे तू घेऊन जा. माझं 10 पिढ्या बसून खातील 100 कोटी. जनतेचे सेवक, जनतेचं प्रतिनिधित्व करत असताना काही आरोप होतात. कधी त्याच्यामध्ये आमचं कौतुक केलं जातं, कधी आमच्या घोषणा दिल्या जातात, कधी आम्हाला डोक्यावर घेतलं जातं, कधी चुका झाल्या तर आम्हाला नाकारलं जातं. अल्पसंख्याक आयोगाची नोटीस आपल्या हातात आलेली नाही. त्यांनी त्यांचे काम करावं, आपण आपले काम करणार. नितेश राणेंनी हे वक्तव्य केलंय. हिंदू राष्ट्रासाठी आपण बोलत राहणार. त्यांनी नोटीस पाठवत राहावं. राणेंचं आव्हान, नाशिकच्या कुंभमेळ्यात फक्त हिंदूंचीच दुकानं असावीत असं वक्तव्य नितेश राणेंनी केलेलं होतं. यावर अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी आक्षेप घेतला होता. सर, आपल्याला आयोगाची नोटीस आली आहे. आपण राज्यासाठी कुठल्या आयोगाचे अल्पसंख्याक माझ्या हातात आलेले नाही. त्यांनी त्याचं काम करावं, मी माझं काम करतो. हिंदू राष्ट्रासाठी, हिंदुत्वासाठी मी सदैव बोलत राहणार. त्यांना त्यांचं काय काम करायचं असेल त्यांनी नोटीस पाठवत राहावं. मुंबईतील आंदोलनाप्रकरणी मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांनी समन्स बजावलाय. जरांगेंसह पांडुरंग तारक गंगाधर कालकुटे, त्यासोबतच चंद्रकांत भोसले, वीरेंद्र पवार आणि प्रशांत सावंत यांनाही पोलिसांनी समन्स दिलाय. आज सकाळी 11 वाजता जरांगेंसह इतरांना आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना मुंबई पोलिसांकडून देण्यात आल्यात. आणि त्यामुळे आता मनोज जरांगे हजर राहतात की वकिलांमार्फत बाजू मांडतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. परवानगीशिवाय आझाद मैदानात आंदोलन केल्याप्रकरणी जरांगेंसह इतरांवर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. जालन्यात सकल ओबीसी आणि भटके विमुक्त महासंघाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघणार आहे. हैदराबाद गॅझेटचा शासन निर्णय रद्द करावा, बोगस कुणबी प्रमाणपत्र रद्द करावेत यासह इतर मागण्यांसाठी हा मोर्चा निघणार आहे. या मोर्चामध्ये वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, ओबीसी नेते लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे सहभागी होतील. सकाळी 10 वाजता जालना शहरामधल्या गांधी चमन येथून या मोर्चाला सुरुवात होणार असून यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभेचं आयोजन करण्यात आलंय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर यशवंत सेना या नव्या राजकीय पक्षानं राज्याच्या राजकारणामध्ये एंट्री घेतली आहे. धनगर आरक्षण आणि धनगर समाजाच्या विविध प्रश्नांवर लढा देणाऱ्या सामाजिक संघटना असलेल्या यशवंत सेनेचं राजकीय पक्षामध्ये रूपांतर झालंय. अहिल्यानगरच्या चोंडी या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळापासून यशवंत सेना या राजकीय पक्षाचं लॉन्चिंग करण्यात आलंय. धनगर आरक्षण हा यशवंत सेना पक्षाचा मुख्य अजेंडा असेल. सोबतच धनगर समाजाचे विविध प्रश्न सोडवणं यासाठी यशवंत सेना हा पक्ष येत्या काळात राजकीय लढाई देखील करेल असं पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेब दोलतडे यांनी म्हटलंय. यावेळी नव्या पक्षाचे एबी
बी फॉर्म पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या चरणी ठेवून पक्षाच्या नेत्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. यशवंत सेनेचा जन्म म्हणजे ओपनिंग ही या राजमाता अहिल्यादेवींच्या जन्मस्थानी अहिल्यादेवींच्या समोर व्हावी अशी सगळ्या यशवंत सैनिकाची या राज्यातल्या सर्व बांधवांची इच्छा होती. म्हणून आज आम्ही अहिल्यादेवींच्या समोर यशवंत सेनेचं लोकार्पण आम्ही अहिल्यादेवींच्या समोर करत आहोत आणि आम्हाला खूप आनंद आहे. आज आता या क्षणापासून ज्या सगळ्या निवडणुका लागलेल्या आहेत त्या सगळ्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्था ही यशवंत सेना पूर्ण ताकदीनं संपूर्ण महाराष्ट्रभर निवडणुका लढणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट होणार आहे. आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे, तर 12 नोव्हेंबरला प्रत्यक्षात निवडणूक होईल. दरम्यान मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत आता चुरस निर्माण झाली आहे. विद्यमान अध्यक्ष अजिंक्य नाईक, ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर, भाजपचे नेते प्रसाद लाड, जितेंद्र आव्हाड, विहंग सरनाईक आणि माजी कर्णधार डायना एडुलजी अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. मिलिंद नार्वेकरांकडून एमसीएच्या अध्यक्षपदासाठी जोरदार मोर्चेबंधणी सुरू आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकरांसाठी शरद पवारांना फोन केल्याची माहिती आहे. त्यामुळे या निवडणुकीत मुख्यमंत्री आणि शरद पवार यांची भूमिका महत्त्वाची असेल. आता बातमी आहे सांगलीमधल्या भव्य दिव्य अशा बैलगाडा शर्यती संदर्भातली. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी सांगलीच्या तासगाव जवळ काल भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं होतं. बैलगाडा शर्यत संघटनेच्या पहिलं अधिवेशन इथे पार पडलं. या शर्यतीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हजेरी लावली होती. या बैलगाडा शर्यतीचा थरार पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या स्पर्धेतील विजेत्यांना 2 फॉर्च्युनर, 2 थार, 7 ट्रॅक्टर आणि 150 दुचाकी इत्यादी बक्षिसांचं वाटप करण्यात आले. कोल्हापूरच्या शिरोळचे बाळू दादा हजारे आणि सांगलीच्या भिलवडी येथील पाटील यांच्या बैलजोडीनं फॉर्च्युनर गाडी पटकावली आहे. तर या बैलजोडीचं नाव आहे हेलिकॉप्टर बैजा आणि ब्रेक फेल. यांनी मालकांच्या घरासमोर फॉर्च्युनर गाडी उभी केली आहे. दरम्यान शिवसेनेकडून बैलगाडी शर्यतीची प्रो लीग भरवली जाईल असं आश्वासन एकनाथ शिंदेंनी दिलंय. बैलगाडा शर्यत माझ्या आयुष्यामध्ये एवढ्या मोठ्या गर्दीची पहिल्यांदा मी बघतोय. आज इथं फार धुरळा उडालाय, रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली आहे आणि पहिल्यांदा बैलगाडा शर्यतीत माझ्या लाडक्या बहिणींचा पण सहभाग पहिल्यांदा झालेला आहे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये. या शर्यतीमध्ये बैलांनी जो भाग घेतलाय ते आपले सेलिब्रिटी आहे, सेलिब्रिटी. थोडे 2 कविता सांगतो. गायों के हित को जो जीता है, गायों के हित में जो जीता है, गायों के हित में जो मरता है, हर शब्द उसका रामायण और हर कर्म उसका गीता है. आणि म्हणून ते काम आपला चंद्रहार करतोय. दरम्यान याच कार्यक्रमामध्ये खासदार न झाल्याची खंत चंद्रहार पाटलांनी व्यक्त केली आहे. तर माजी आमदार शहाजी पाटलांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. साहेब, मी ह्या वर्षी सांगली लोकसभेचा उमेदवार होतो साहेब, महाविकास आघाडीचा. आणि अशी स्पर्धा माझी निवडणुकीपूर्वी एक मोठी स्पर्धा पार पडली आणि त्या स्पर्धेमध्ये मी ह्या सर्व बैलगाडी मालकांना आव्हान केलं की मला तुम्ही खासदार बनवा. खासदार झाल्यानंतर मी फॉर्च्युनरचं मैदान घेईन. पण साहेब, दुर्दैवाने मी खासदार झालो नाही, पण दिलेला शब्द आज साहेब पाळलेला आहे. तुमच्या मदतीनं, तुमच्या सहकार्यानं आज फॉर्च्युनरचं मैदान या ठिकाणी पार पडते. ज्या उद्धव ठाकरेनं, संजय राऊतानं या भोळ्या भाबड्या चंद्रहार दादाला फसवलंय, चंद्रहार दादाचा विश्वासघात केला, त्यांनी उभा केलं चंद्रहार दादाला आणि निवडून आणलं विशाल पाटलाला. ही गद्दारी करणारी माणसं आहे ती. साहेब, ह्याचा बदला आता तुम्हीच घ्या.
सातारा जिल्ह्यामधल्या फलटण उपजिल्हा रुग्णालयामधल्या महिला डॉक्टरला न्याय मिळावा यासाठी काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतली आहे। काँग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी महिला डॉक्टर हत्या प्रकरणी पाठपुरावा करण्याचं आश्वासन त्यांच्या कुटुंबियांना दिलंय। याच पार्श्वभूमीवर मुंबई प्रदेश युवक काँग्रेस आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीनं आज दुपारी 12 वाजता गिरगाव चौपाटीजवळ आंदोलन केलं जाईल। यावेळी मुख्यमंत्री निवास असलेल्या वर्षा बंगल्याला घेराव घालण्यात येणार असल्याची माहिती मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी दिली आहे। मुंबईमधल्या सीएसएमटी स्थानकामध्ये रेल्वे कर्मचारी संघटनेचं आंदोलन होऊन 4 दिवस उलटलेत। यात 2 प्रवाशांचा मृत्यू झालाय। मात्र मध्य रेल्वेनं अजूनही काहीही ठोस कारवाई केलेली नाहीये। केवळ चौकशी करून अहवाल आल्यावर कारवाई करू असं सांगून अजूनही चौकशी समिती स्थापन झालेली नाहीये। यावरून कर्मचारी संघटनेच्या मोर्चाला एक प्रकारे पाठिंबाच दिला जातोय। त्यामुळे ही कारवाई कधी होणार, चौकशी कधी होणार असा सवाल उपस्थित होतोय। दरम्यान या आंदोलनाप्रकरणी सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। पोलिसांकडून संबंधित आंदोलकांचाही जबाब नोंदवण्याची शक्यता आहे। या आंदोलनाबाबत रेल्वे पोलिसांनी स्वतंत्र तपास सुरू केला असून 2 मृत्यूंबाबतही चौकशी केली जाईल। गावात सुरू असलेल्या धार्मिक कार्यक्रमावरून वाद निर्माण झाल्यामुळे भंडाऱ्याच्या तुमसर पंचायत समितीचे माजी उपसभापती शिशुपाल गोपाले यांनी एकावर पिस्तूल ताणली होती। ही घटना 1 नोव्हेंबरला भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यामधल्या आष्टी गावात घडली होती। या प्रकरणी गोबरवाही पोलिसांनी आरोपी शिशुपाल गोपाले याला पिस्तुलासह अटक केली आहे। दरम्यान पोलिसांनी अटक केलेली असतानाही आर्म ऍक्टचा आरोपी हा पोलिसांनी जप्त केलेली पिस्तूल पोलीस ठाण्यामध्येच हाताळताना आणि पोलीस ठाण्याच्या आवारात फेरफटका मारतानाचा एक व्हिडिओ आता व्हायरल होतोय आणि त्यामुळे आर्म ऍक्टमध्ये पोलिसांनी ही पिस्तूल आरोपीला हाताळायला कशी दिली असा प्रश्न आता उपस्थित होतोय। तर आरोपीला व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट देणाऱ्या गोबरवाही पोलिसांवर आता काय कारवाई होते याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत। शस्त्र कसं वापरलं जातं किंवा हाताळलं जातं याबद्दलची माहिती पोलीस अंमलदार घेत असताना तो व्हिडिओ शूट केलेला आहे आणि त्याबद्दल अधिक माहिती घेणे सुरू आहे। माहिती सादर करणार हे शस्त्र कसं हाताळलं जातं याच्याबद्दलची माहिती घेत असताना तो व्हिडिओ शूट झालेला आहे आणि तो शूट झालेला व्हिडिओ व्हायरल कसा झाला याबद्दल अधिक माहिती घेणे सुरू आहे। कालका शिमला राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी आणि कारचा अपघात झालाय। दुचाकीवरील तरुण जखमी झाला असून त्याच्यावर प्रादेशिक रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। हा भीषण अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये लग्न समारंभात पाहुणा म्हणून आलेला एक चोर पैसे आणि दागिन्यांची भरलेली बॅग घेऊन पसार झालाय। चोर पळून जाताना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालाय। सीसीटीव्हीच्या आधारे चोराचा तपास सुरू आहे। उत्तर प्रदेशात जौनपूरमध्ये चक्क पतीनं आपल्या पत्नीचं दुसरं लग्न लावलंय। पत्नीचं दुसऱ्या कुणावर प्रेम असल्याचं समजताच पतीनं तहसील न्यायालयामध्ये पत्नी आणि तिच्या प्रियकराचं लग्न लावून दिल्याची घटना घडली आहे। तहसील न्यायालयाबाहेरील नवविवाहित जोडप्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। ही महिला एका मुलाची आई असल्याचं देखील सांगण्यात येत आहे। उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमध्ये पोलिसांवर दगडफेक झाली आहे। कोर्टाच्या आदेशानंतर अतिक्रमण हटवण्यास गेलेल्या पोलिसांवर त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांनी जोरदार दगडफेक केली आहे। या घटनेनंतर अतिक्रमणाची कारवाई थांबवण्यात आली आहे। दरम्यान दगडफेकीनंतर नागरिक त्या ठिकाणाहून फरार झाले असून सध्या पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे। बिहारच्या गोपालगंजमध्ये अज्ञातांनी पोलिसांची गाडी पेटवल्याची घटना घडली आहे। रस्ता अपघातात 3घांचा मृत्यू झाल्याची अफवा पसरल्यानंतर संतप्त झालेल्या लोकांनी पोलीस निरीक्षकाची गाडी जाळली आहे। गाडीला आग लागल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। संतप्त जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्यात। अथक परिश्रमानंतर परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आल्याचा दावा पोलीस प्रशासनानं केलाय। दरम्यान पोलिसांनी काही लोकांना ताब्यात घेतलं असून आरोपींची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे। बुलंदशहरमधल्या पहासू शहरामध्ये तरुणांची हुल्लडबाजी पाहायला मिळाली आहे। कारवर चढत काही तरुणांनी नोटा फेकल्यात। यावेळी नागरिकांची गर्दी झाली होती, त्यामुळे पहासू शिकारपूर रोडवर जाम झाला होता। दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। मध्य प्रदेशच्या खरगोनमधील 20 वर्षीय विद्यार्थ्याचा महाराष्ट्रातील शिरपूरच्या वसतिगृहामध्ये संशयास्पद मृत्यू झालाय। अथर्व पुरोहित हा विद्यार्थी शिरपूरच्या
NMIMS या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असताना त्याचा मृत्यू झालाय. अथर्वच्या कुटुंबियांसह इतर नागरिकांनी राष्ट्रपतींच्या नावे SDM वीरेंद्र कटारे यांना निवेदन सादर केले. अथर्वच्या संशयास्पद मृत्यूची CBI चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. 2 महिने उलटले तरी शिरपूर महाराष्ट्र पोलिसांकडून तपास आणि कारवाई होत नसल्याचा आरोप कुटुंबीय करतायत. गुजरातच्या आमोद तालुक्यामधल्या कोबला गावात रेबीजमुळे म्हशीचा मृत्यू झालाय. कुत्रा चावल्यानं म्हशीला रेबीजची लागण झाली होती. त्यानंतर तिचा मृत्यू झालाय. घटनेनंतर म्हशीच्या दुधामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला होता आणि त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेसाठी आमोद सामुदायिक आरोग्य केंद्रात रेबीज प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. आतापर्यंत 32 जणांचं लसीकरण करण्यात आलंय. दिल्लीमधल्या इंडिया गेट समोर वाढत्या प्रदूषणाविरोधात नागरिकांनी जोरदार आंदोलन केलंय. त्यावेळी सरकार प्रदूषण रोखण्यात अपयशी ठरलं असून हवेच्या गुणवत्तेचे आकडे लपवत असल्याचा आरोप नागरिक करतायत. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलंय. दिल्लीच्या इंडिया गेट परिसरामध्ये प्राणीप्रेमींच्या वतीनं मोठं आंदोलन करण्यात आलंय. शाळा, हॉस्पिटल, बस स्टॉप आणि रेल्वे स्थानक परिसरातून भटक्या कुत्र्यांना हटवण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरोधात हे आंदोलन करण्यात आले. हातात फलक घेत मुक्या जनावरांच्या हक्कांसाठी प्राणीप्रेमी एकत्र आले होते. यावेळी भटक्या कुत्र्यांवर अन्याय होऊ नये आणि त्यांच्या संरक्षणासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्या अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. तमिळनाडूच्या कोयंबतूर मधल्या एका गावात हत्ती शिरला होता. हत्तीला जंगलात पाठवण्यासाठी गावकऱ्यांनी वनविभागाला पाचारण केलं. वनविभागाकडून हत्तीला पळवण्यासाठी विविध प्रयत्न केले जात होते. त्यातच एका अधिकाऱ्यानं हत्तीच्या पायाला 4 चाकीने धडक दिली. तेव्हा उपस्थित लोकांनी त्याचा हा व्हिडिओ काढला आणि व्हायरल केलाय. या प्रकरणाचा प्राणीप्रेमींनी निषेध केलाय. भारत आणि चीनमधली थेट विमान सेवा 5 वर्षांनी पुन्हा सुरू झाली आहे. चायना ईस्टर्न एअरलाइन्सनं शांघाय दिल्ली विमानसेवेला रविवारी सुरुवात केली आहे. आधी कोरोना आणि नंतर गलवान संघर्ष आणि लडाखमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमधली विमानसेवा बंद होती. आता 26 ऑक्टोबरपासून दोन्ही देशातील विमानसेवा हळूहळू पूर्ववत होती आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.